तर नमस्कार मित्रांनो अँड वेलकम टू रुद्र शिंदे चॅनल. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रोरो फेरीमध्ये. जे रोरो फेरी सर्व्हिस चालू झाली आहे भाईंदरमध्ये, भाईंदर टू वसईसाठी जी रोरो फेरी चालू झाली आहे. आपण ते व्हिजिट करत जाणार आहोत, आपण ते बघायला जाणार आहोत, ते कसं चालू आहे, कसं आपण तिथे जाऊ शकतो. तर आता मी माझ्या बिल्डिंगमध्ये आणि तिथून मग आता आपण निघणार भाईंदर वेस्ट. तिथून भाईंदर वेस्टवरून जावं लागतं आपल्याला ॲक्च्युली. तर चला जाऊया भाईंदर वेस्टला. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत भाईंदर वेस्ट इथे. भाईंदर ईस्ट टू भाईंदर वेस्ट जो भुयारगी मार्ग आहे, आपण तिथून आलेलो आहोत. जर का तुम्हाला भुयारगी मार्गाने यायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट भाईंदर वेस्ट स्टेशनला उतरून डायरेक्ट लेफ्ट घेतल्यावरती सरळ आल्यावरती भाईंदर ईस्ट टू भाईंदर वेस्ट जो भुयारगी मार्ग आहे तो तुम्हाला दिसेल. मग तिथून तुम्हाला डायरेक्ट सरळ जायचं आहे आणि तुम्हाला लेफ्ट साईडला एक मोठा असा गेट दिसेल, रेल्वे सुरक्षा मंडळ. तर तिकडे तुम्हाला जायचं असेल त्या गेटने आत घ्यायचं आहे आणि त्या गेटने आत घेतल्यावरती आता आपण जो या व्हिडिओमध्ये जसं जातो आहे तसं आपल्याला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, आम्ही आत आलेलो होतो, पण आम्हाला असं कळालं की जो गेट आहे तो काही गोष्टींमुळे टेम्पररी क्लोज केलेला आहे. कायमचा क्लोज नाही केला आहे, टेम्पररी क्लोज केलेला आहे. मग आम्ही तिथून परत रिटर्न आलो आणि जे आपण गेटमधून एंट्री केलेली तिथून नाही यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट सरळ पण जाऊ शकतात. तो लॉन्गकट तुम्हाला घेऊन जावं लागेल. तर व्हिडिओमध्ये जसं आपण दाखवलं आहे आपण आता तसंच जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण सरळ आलेलो आहोत. आता आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेतल्यावरती आपलं सरळ गेल्यावरती आपल्याला एक बोर्ड दिसेल, महाराष्ट्र सागरी मंडळ. तिथून आपल्याला आत जायचं आहे. आत गेल्यावरती आपल्याला एक एंट्री गेटच्या इथे मोठा असा बोर्ड दिसेल, महाराष्ट्र सागरी मंडळ. तिथून आता आपला रोरो फेरीचा प्रवास सुरू होणार आहे. तर मित्रांनो, आता आपण रोरो फेरीच्या तिकीट काउंटर इथे थांबलो आहोत. तिकीटची किंमत 30 ते 60 रुपये आहे. बाकी सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेली आहे. हे समोर तिकीट काउंटर आहे आणि समोर तुम्ही तिथे बघू शकता रोरो फेरी उभी आहे. तर आता आपण तिकीट काढूया आणि जाऊया रोरो फेरीमध्ये. तर मित्रांनो, आता आपण खालच्या फ्लोअरला आहोत जिथे गाड्या पार्क केल्या जातात. तुम्ही बघू शकता समोर 4 व्हीलर, टेम्पो आणि बाईक्स पार्क केलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला खालच्या फ्लोअरवरून सुद्धा इतका मस्त आणि सुंदर व्ह्यू बघायला भेटतो आणि हा व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण जिथून भाईंदरमधून रोरो फेरीमध्ये बसलो होते तिथून रोरो फेरी सुटलेली आहे आणि मस्त असा आपल्याला व्ह्यू बघायला भेटतोय. तर तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा आणि मग आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. तर मित्रांनो, आता आपण पहिल्या फ्लोअरवरती आलेलो आहोत आणि तुम्ही खाली बघू शकता गाडी पार्किंग केलेली आहे, जिथून मी तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवलेला होता. आणि वरतून सुद्धा आपल्याला खूप असा चांगला आणि मस्त व्ह्यू भेटतो आणि तुम्हाला इथे व्ह्यू बघण्यासाठी आणि प्रवासामध्ये बसण्यासाठी सुद्धा जागा केलेली आहे. तर तुम्ही तिथे बसू सुद्धा शकता.
तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जिथे वसईला रोरो फेरी थांबणार आहे, आपण तिथे पोचलो आहोत. तर मित्रांनो, आपण जिथून रोरो फेरीवरून उतरलो वसईला, तिथून 2 मिनिटाच्या अंतरावरती हे किल्ले आहे. आणि यापूर्वी मी किल्ल्याचा व्लॉगसुद्धा टाकलेला होता, वज्रेश्वरी व्लॉग ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. हा आहे वसई किल्ला. तर मित्रांनो, हे किल्ला आहे वसईचा. एंट्रन्स बघू शकता तुम्ही. तर बघू शकता तुम्ही, असा पूर्ण हा किल्ला आहे, हे मोठ्याचा मोठा. ठीक आहे मित्रांनो, तिथून आपण आलेलो रोरो फेरीच्या इथून वसईवरून. ठीक आहे, आपण वसईला आहोत. तुम्ही बघू शकता इथे किल्ला आहे, किल्ल्याचं मी मला दाखवलं. आणि आता आपण आलेलो आहोत शिवाजी अप्पांच्या स्मारकच्या इथे, म्हणजे गार्डनमध्ये आलेलो आहोत आपण इथे. जसं आपण कुठे धारावीला बघितलेलं, डोंगरी धारावीला बघितलेलं आपण, तिथे गेलेलो. तसं जेव्हा आपण तिथे चिमाजी अप्पांचं बघितलेलं, चिमाजी अप्पांचंच होतं ना, चिमाजी अप्पांचं बघितलेलं स्मारक, तशीच स्मारक इथे सुद्धा आहे. आणि मस्त असं निसर्ग आहे, वातावरण आहे इकडे. पण हे सकाळचं बंद असतं ॲक्च्युअल. आज खूप दिवसानंतर संध्याकाळचं हे मिळालं. खाली जायचं, खाली कुठून गेले ते लोक. धारावीवरून जो किल्ला दिसतो, तो जिथे मग आपण धारावीचा पण जो ब्लॉग केलेला धारावी किल्ल्याचा, तो तिथे जो बांध दिसतोय, तिथून आपल्याला तो धारावीचा किल्ला दिसतो. आणि शिवाजी अप्पांचं हे जे स्मारकचे इथे बांधलेलं होतं ते इतकंच आहे. खालीसुद्धा आहे, आपण खालीसुद्धा जाऊया. मस्त असं निसर्गामध्ये इथे शांतता, एकट्यामध्ये खूप बरं वाटतं आणि वाटेल. खालचा भाग आहे, खालती हे बघू शकता. असं फिरण्यासाठी खूप चांगली जागा आहे अशी.
तर मित्रांनो एवढंच होतं. आपण बघितलं सगळं चिमाजी अप्पांचं हे स्मारक, छोटंसं गार्डन चिमाजी अप्पांचं. तर एवढंच होतं. आणि बाकीचं कसं सगळं पुढे किल्ला आहे जो मी वज्रेश्वरी या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे. तो ब्लॉग तुम्ही बघू शकता तुम्हाला अजून माहितीसाठी. तर बाकी जेवढी मला माहिती होती ती मी सगळी तुम्हाला इकडे दिलेली आहे. एवढंच होतं. आपण वसई रोरो फेरीची इथून उतरून वसईची इथं आपण उतरलेलो होतो आणि आपण वसईचे किल्ला जे तुम्हाला मी शॉर्ट फॉर्ममध्ये दाखवलं कसं आहे, कारण मी याआधी पण ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. आणि गार्डनसुद्धा दाखवलं मी तुम्हाला कसं आहे माझ्या पाठचं गार्डन. तर बस एवढंच होतं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर. बाय.